विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याच्यातला टेस्टेज हा पार्ट डिस्कस केलेला आहे. पुन्हा मी थोडक्यात त्याची माहिती सांगतो आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट आहे टेस्टेज, की जे दोन असतात. साधारणपणे दे आर लोकेटेड इन बिटवीन थाईज. जन्मानंतर किंवा सध्याच्या सिच्युएशनला मेलमध्ये ते दोन मांडीच्या मध्ये असतात, परंतु सुरुवातीला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये ते पोटात असतात आणि वयाच्या म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेज जी असते त्यातली 7व्या महिन्याची जी अवस्था आहे, गर्भ जेव्हा 7 महिन्याचा होतो तेव्हा ते हळूहळू हळूहळू ॲब्डोमेनमधून खाली येतात इंग्विनल कॅनलमधून आणि स्क्रोटममध्ये कायमस्वरूपी राहतात. काय काय केसेसमध्ये काय होतं की टेस्टीज आत चिटकून राहतात ॲब्डॉमेनमध्ये आणि अशा केसला म्हणायचं क्रिप्ट ऑर्किडिझम. आणि क्रिप्ट ऑर्किडिझम कंडिशनमध्ये कुठलाही पुरुष प्रजननक्षम असू शकत नाही, कारण टेस्टीज बाहेर असणं गरजेचं आहे, त्या पाऊचमध्ये असणं गरजेचं आहे, स्क्रोटममध्ये असणं गरजेचं आहे. कारण स्क्रोटम काय करतं तर टेम्परेचर रेग्युलेट करतं. आपलं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे, परंतु या टेम्परेचरला स्पर्म तयार होत नाही आहेत आणि तयार जरी झाली तरी ते जिवंत राहत नाहीत आणि म्हणून त्याच्यापेक्षा 2 ते 3 डिग्री तापमान कमी पाहिजे की जे स्क्रोटम मेंटेन करतं. याच्यावरती कवरिंग असते स्क्रोटमचं, की एक पाऊच आहे, स्किन पाऊच आहे, स्किन सॅक आहे, त्वचेची पिशवी असते आणि त्याच्यामध्ये आपले टेस्टीज ठेवलेले असतात. आणि हे स्क्रोटम काम काय करतं, टेम्परेचर रेग्युलेशन हे त्याचं काम आहे. ओके, आता टेस्टीजचं मुख्य काम काय आहे? काल आपण टेस्टीची हिस्टॉलॉजी वगैरे सगळं पाहिलं आहे. टेस्टीजमध्ये बाहेरचं कवरिंग काय असतं, त्याच्या आत काय असतं, त्याच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल किती असतात, सेमिनिफेरस ट्युब्यूलपासून डक्ट तयार होऊन रिड टेस्टीज होतं, त्याच्या पुढं वासा एफ्रन्सिया तयार होतात, त्याच्यापासून इपिडायमिस. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, त्यामुळं पुन्हा त्याची चर्चा करायला नको. आता फक्त जाता एक सांगतो की टेस्टीजची कामं सांगतो. टेस्टीजला 2 कामं असतात. त्यातलं पहिलं काम पुरुष बीज निर्मिती, प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स, आणि दुसरं काम मेल सेक्स हार्मोन तयार करणं. मेल सेक्स हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. म्हणजे 2 कामं, स्पर्म प्रोडक्शन, टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन. ओके, आता वळूया आपण पुढच्या मुद्द्याकडं. 2 नंबरचा पार्ट आहे इपिडिडायमिस. इपिडिडायमिस. It is highly coiled tubule which is present just on the testes. टेस्टीच्या वरती एक गुंडाळलेली कॉईल असते की ज्या डक्टला, ज्या कॉईलला इपिडिडायमिस असं म्हणायचं. इट इज हायली कॉइल्ड ट्युब्यूल मेजरिंग अबाउट 6 मीटर इन लेंथ. साधारणतः 5 ते 6 मीटर लांबीची ही कॉईल आहे आणि टेस्टीच्या वरती आहे. इपिडिडायमिस इज डिवाइड इंटू 3 पार्ट. या इपिडायमिसचे 3 पार्ट आहेत. अप्पर पोर्शन, हा वरचा पोर्शन जो आहे त्याला म्हणायचं कॅप्यूट. काय म्हणायचं? इपिडायमिसचे 3 पार्ट. पहिला पार्ट कॅप्यूट इपिडिडायमिस, हा पार्ट कॅप्यूट इपिडिडायमिस. मधला पोर्शन कॉर्पस इपिडिडायमिस आणि हा शेवटचा जो पोर्शन आहे त्याला म्हणायचं कॉडा इपिडिडायमिस. ओके, लक्षात आलं का? इपिडायमिसचे 3 पोर्शन, अपर पोर्शन कॅप्यूट इपिडिडायमिस, मिडल पोर्शन कॉर्पस इपिडिडायमिस, and the last portion that is chorda epididymis. Now the function of epididymis. What is the function of epididymis? The main function of epididymis is to store the sperms till their maturation. इथं स्पर्म तयार होतात
आणि तयार झालेले स्पर्म इथे येऊन थांबतात आणि इथं ते मॅच्युअर होतात. मॅच्युरिटी अटेन होईपर्यंत, मॅच्युरिटी मिळेपर्यंत हे स्पर्म कुठे राहतात? इपिडिडायमिस मध्ये राहतात. ओके, म्हणजे इपिडिडायमिसचं काम काय झालं? स्टोरेज ऑफ स्पर्म स्टील देअर मॅच्युरेशन. ओके, आता पुढचा पार्ट बघूया आपण. इपिडिडायमिस झाल्यानंतर, इपिडिडायमिस नंतरचा तिसरा पार्ट आहे वास डेफरन्स. प्लुरली वासा डेफरन्सिया. वासा डेफरन्सिया. वासा डेफरन्स, वास डेफरन्स सिंग्युलर, दोन आहेत म्हणून वासा डेफरन्सिया. आता कुठून आहे बघा, हे इपिडिडायमिसचं कंटिन्युएशन पुढं होतं. साधारणतः एस शेप्ड पाईप तयार होते की ज्या पाईपला म्हणायचं वास डेफरन्स. ही एक वास डेफरन्स आहे आणि इकडची ही एक वास डेफरन्स आहे. इथून सुरू आहे ऍक्च्युली. हे इपिडिडायमिस आहे आणि इपिडिडायमिसच्या पुढं हे कॉडा इपिडिडायमिस. कॉडा इपिडिडायमिसचं कंटिन्युएशन एका डक्ट मध्ये होतं, पाईप मध्ये होतं, ट्यूब मध्ये होतं की ज्याला म्हणायचं वास डेफरन्स. साधारणपणे 12 ते 15 सेंटीमीटर लांबीची ही डक्ट आहे अँड इट इज इंटरनली लाइन्ड विथ. याच्या आतल्या बाजूला सिली असतात आणि त्याच्यामुळे इथं आलेले स्पर्म पुढं 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 ढकलले जातात. ओके, तर या वास डेफरन्सचं काम काय? टू कॅरी द स्पर्म्स. स्पर्म कॅरी करण्याचं काम वास डेफरन्सचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर कुठे बघा, ही कुठे ओपन होते? या युरिनरी ब्लॅडरच्या पाठीमागून येऊन या युरेथ्रामध्ये ही वास डेफरन्स ओपन होईल. ओके, आणि इथले स्पर्म पुढे पाठवण्याचं काम त्याचं आहे. किती पार्ट झाले? 3 पार्ट झाले. पहिला टेस्टिस, इपिडिडायमिस, वास डेफरन्स. चौथा पोर्शन बघूया आपण. चौथा पार्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा सेमिनल वेसिकल्स. सेमिनल वेसिकल्स. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सिंगल दोनच पार्ट आहे. सिंगल म्हणजे एक पेनिस सिंगल असते आणि ही याच्या आतली ही डक्ट म्हणजे युरेथ्रा. बाकी सगळे पेअर्ड आहेत. टेस्टिस पेअर्ड आहे, इपिडिडायमिस पेअर्ड आहे, वास डेफरन्स पेअर्ड आहे, सेमिनल वेसिकल पेअर्ड आहे, कोपर्स ग्लॅंड पेअर्ड आहे. सिंगल काय काय बघा, 1 2 3. युरेथ्रा एक सिंगल आहे, प्रोस्टेट ग्लॅंड एक सिंगल आहे आणि पेनिस सिंगल आहे. बाकी सगळे पेअर्ड आहेत. पेअर पेअर पेअर. ओके, पेअर 2 आहे. याची पेअर आहे, याची पेअर आहे, याची पेअर आहे, याची पण पेअर आहे. ओके, सेमिनल वेसिकल्स किती? 2. छोटीशी पाउच आहे, बॅग सारखी आहे, इरेग्युलर आहे. असे ही जी गुलाबी रंगाची मी ग्लॅंड दाखवले आहे त्याला म्हणायचं सेमिनल वेसिकल. 2 आहेत. कुठे आहे बघा, हे युरिनरी ब्लॅडर आहे, मूत्राशय, लघवीची पिशवी, त्याच्या थोडंसं खाली या बाजूला एक आणि या बाजूला एक, अशा 2 सेमिनल वेसिकल्स आहेत. वीर्यग्रंथी आहेत. याच्यामध्ये वीर्य तयार होतं, सिमेंट तयार होतं किंवा सेमिनल वेसिकल मार्फत जो द्रव तयार होतो त्याला म्हणायचं सेमिनल फ्लुइड. इट सिक्रीट सेमिनल फ्लुइड. सेमिनल फ्लुइड तयार करायचं काम याच आहे. आता सेमिनल फ्लुइड मध्ये काय असतं, कसं असतंय? सेमिनल फ्लुइड इज मिल्की फ्लुइड. साधारणपणे मिल्की म्हणजे पांढऱ्या रंगाचा स्त्राव असतो. याच्यामार्फत पांढरट रंगाचा स्त्राव तयार केला जातो की ज्याला सेमिनल फ्लुइड म्हणायचं. अँड इट इज अल्कलाइन, स्लाइटली अल्कलाइन इन नेचर. या फ्लुइडचं नेचर असते अल्कलाइन. आता याच्या आतमध्ये काय असतं? सेमिनल फ्लुइड मध्ये 3 महत्वाचे घटक असतात. त्यातला पहिला घटक फ्रुक्टोज. पहिला घटक आहे फ्रुक्टोज. दुसरा घटक आहे फायब्रिनोजेन. काय आहे? फायब्रिनोजेन. आणि तिसरा आहे प्रोस्टॅग्लॅंडिन.
बघा 3 घटक आहेत कुठं, सेमिनल फ्लुइड मध्ये किंवा सिमेनमध्ये पण हे 3 असतात. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय घटक असतात ते नंतर सांगतो. सेमिनल फ्लुइड साधारणपणे सिमेनचा 60 ते 70% भाग या सेमिनल फ्लुइडनं व्यापलेला आहे. सिमेन म्हणजे फक्त सेमिनल फ्लुइड नव्हे बरं का, तर सेमिनल फ्लुइड हा साधारणतः 60 ते 70% सिमेनचा भाग असतो. त्याच्यामध्ये अजून काही सिक्रेशन्स असतात सिमेनमध्ये. ठीक आहे. सेमिनल फ्लुइडमध्ये हे 3 घटक आहेत, फ्रुक्टोज, फायब्रिनोजन आणि प्रोस्टाग्लॅंडिन. या तिघांची काम अतिशय महत्वाची आहेत. काय काम आहेत बघा. फ्रुक्टोजला काय काम आहे, फ्रुक्टोजला काम आहे स्पर्मला एनर्जी पुरवण्याचं, टू प्रोव्हाइड एनर्जी फॉर दी स्पर्म. फायब्रिनोजन कोएग्युलेशन ऑफ दी स्पर्म. फायब्रिनोजन काय करतं, स्पर्म एकदा वजायनामध्ये रिलीज झाले की ते कोएग्युलेट केले जातात तिथं, कोएग्युलेशन ऑफ स्पर्म. आणि तिसरं आहे प्रोस्टॅग्लॅंडिन, कोएग्युलेशन ऑफ स्पर्म किंवा सिमेन म्हणूया, सिमेन कोएग्युलेट करणं हे काम फायब्रिनोजनचं आहे. आणि तिसरं आहे प्रोस्टॅग्लॅंडिन. या प्रोस्टॅग्लॅंडिनचं काम आहे रिव्हर्स पेरिस्टाल्सिस ऑफ वजायना अँड युटेराइन लाइनिंग. म्हणजे स्पर्म आत गेले की वजायना असं आकुंचन प्रसरण पावणार आहे. त्याचबरोबर युटेरस पण असं आकुंचन प्रसरण पावतं, त्याला म्हणायचं पेरिस्टाल्सिस. आणि ह्या पेरिस्टाल्सिसमुळे काय होतंय, स्पर्म पुढं 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 ढकलले जातात आणि ते स्त्री बीजापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं. त्यासाठीच पेरिस्टाल्सिस महत्वाचं आहे आणि हे काम दिलेलं आहे प्रोस्टॅग्लॅंडिनकडे. पुन्हा सांगतो. फ्रुक्टोज टू प्रोव्हाइड एनर्जी टू दी स्पर्म्स, फायब्रोजन क्लॉटिंग ऑफ सीमेन, प्रोस्टॅग्लॅंडिन पेरिस्टाल्टिक मुवमेंट ऑफ वजाइना अँड युटेराइन लाइनिंग. ठीक आहे. तर इथं झालं सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकलचं काम काय, सेमिनल फ्लुइड तयार करणं की जो स्त्राव मिल्की असतो, स्लाइटली अल्कलाइन असतो, त्याच्यात हे 3 घटक असतात. पुढचा पार्ट आपण बघूया. सेमिनल वेसिकल झालं की इजॅक्युलेटरी डक्ट. पुढचा पार्ट आहे इजॅक्युलेटरी डक्ट. कुठं आहे बघा, डायग्राम मध्ये बघा. इजॅक्युलेटरी डक्ट कुठं आहे. इट इज अ डक्ट फॉर्मड बाय 2 डक्ट्स. 2 डक्ट एकत्र येऊन तयार झालेले डक्ट आहे. इट इज व्हेरी शॉर्ट. हे बघा, हे सेमिनल वेसिकल आहे, त्याची ही डक्ट आहे. इकडून ही वास रेफरन्स आले, त्याची ही डक्ट आहे. ही डक्ट आणि ही डक्ट जॉईन होते. द 2 डक्ट्स that is vas deferens and the duct of seminal vesicle join to form a common duct which is called as ejaculatory duct, and it ejects the product of testis and seminal vesicle. टेस्टिस मधनं आलेले स्पर्म आणि इथं तयार झालेले सेमिनल फ्लुइड हे याच्या आत सोडण्याचं काम, युरेथ्रामध्ये सोडण्याचं काम या छोट्याशा पाईपचं आहे की ज्या पाईपला म्हणायचं इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्टचं काम काय असेल, नावाप्रमाणेच आहे, टू इजेक्ट सिमेन अँड स्पर्म इन टू द युरेथ्रा. इथलं मटेरियल आणि इथलं मटेरियल युरेथ्रामध्ये सोडायचं. याच्यात कोणतं मटेरियल आलंय, इथं तयार झालेलं म्हणजे स्पर्म आहे. इथं काय तयार होत आहे, सिमेन किंवा सेमिनल फ्लुइड तयार होत आहे. हे दोन्ही युरेथ्रामध्ये सोडण्याचं काम या छोट्या डक्टचं आहे की ज्या डक्टला म्हणायचं इजॅक्युलेटरी डक्ट. ओके, किती पार्ट झाले, 5. 6 नंबरचा पार्ट आहे प्रोस्टेट ग्लँड. आता ही मात्र सिंगल आहे बरं का, प्रोस्टेट ग्लँड. इट इज ए सिंगल ग्लँड विच इज प्रेझेंट जस्ट बिलो द युरिनरी ब्लॅडर. मूत्राशयाच्या खाली लघवीची जी पिशवी आहे त्याच्या थोडस खाली एक पांढऱ्या रंगाची ग्रंथी आहे की ज्याला म्हणायचं प्रोस्टेट ग्लँड. सिंगल आहे पण त्याची अनेक लोब्यूल पासून बनलेली आहे, बारीक 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 लोब्यूल त्याच्यामध्ये असतात, मात्र सिंगल आहे तशी. ठीक आहे, पांढऱ्या रंगाची ग्लँड आहे, सिंगल आहे, या ब्लॅडरच्या खाली आहे. आता याचं काम, प्रोस्टेट ग्लँडचं काम प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार करणं. तर प्रोस्टॅटिक फ्लुइड मात्र स्लाइटली ऍसिडिक असतो बरं का. सेमिनल फ्लुइड
अल्कलाइन. प्रोस्टॅटिक फ्लुइड स्लाइटली ॲसिडिक. प्रोस्टॅटिक फ्लुइडमध्ये काय असतं? प्रोस्टॅटिक फ्लुइडमध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि ॲसिड फॉस्फेटेज असतं. सायट्रिक ॲसिड आणि ॲसिड फॉस्फेटेज. त्यापैकी ॲसिड फॉस्फेटेज अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा स्पर्म वजानामध्ये पडतात, स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये पडतात, योनीमध्ये स्पर्म जातात, जेव्हा लैंगिक संबंध येतात तेव्हा वजानामध्ये पेनिट्रेट केलं जातं आणि पेनिस आत पेनिट्रेट झाल्याबरोबर जेव्हा सेक्शुअल एक्साइटमेंट होते, लास्ट स्टेज येते, तेव्हा याच्यातून या पेनिसमधून सिमेन आणि स्पर्म बाहेर टाकले जातात. आता हे जे स्पर्म आहे ते स्पर्म वजानामध्ये गेल्यानंतर तिथं मीडियम असते ॲसिडिक. ते स्पर्म मारले जाऊ नयेत म्हणून ॲसिड फॉस्फेटेज अतिशय महत्त्वाचं आहे की जे प्रोस्टॅटिक ग्लँड मार्फत तयार केलं जातं. प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार करते. स्लाइटली ॲसिडिक आहे, त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि ॲसिड फॉस्फेटेज दोन घटक असतात. ठीक आहे. आता साधारणतः लघवीची जी पिशवी आहे त्याच्या खाली ही ग्लँड असते. कोणती ग्लँड? प्रोस्टेट ग्लँड. काय वेळेला काय होतं, बरेच माणसं मांसाहार जास्त करतात, फॅटी डाएट कंझ्युम करतात आणि जर जास्त मांसाहार खाणारी व्यक्ती असेल तर काय वेळेला काय होतंय, ही ग्लँड मोठी होते आणि हा मधला जो भाग आहे युरेथ्रा ब्लॉक म्हणजे लघवीचा मार्ग ब्लॉक केला जातो आणि कालांतरानं त्या व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून मग जर तशी सिच्युएशन असेल तर प्रोस्टेट ग्लँड काढून पण टाकली जाऊ शकते. ओके, तर हे झालं प्रोस्टेट ग्लँड. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघूया आपण, 7 नंबर आहे तो म्हणजे कोपर्स ग्लँड. कोपर्स ग्लँड दोन आहेत बघा, गुलाबी रंगाने दाखवले आहेत. कोपर्स ग्लँड दोन आहेत. पेनिसच्या टोकाला जिथून पेनिस सुरू होत आहे त्याच्या जवळ दोन छोटेसे ग्लँड आहेत, पी शेप्ड आहेत आणि या ग्लँड मात्र एक म्युकस स्टिकी वॉटरी फ्लुइड तयार करतात which acts as lubricant at the time of sexual intercourse. साधारणपणे जेव्हा लैंगिक संबंध येतो तेव्हा लैंगिक संबंध आल्यानंतर पेनिस त्या स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये सहजासहजी जावं, घर्षण जास्त होऊ नये याच्यासाठी इथं तयार झालेलं जे लुब्रिकंट आहे वंगण केल्यासारखं हे इथे येतं आणि या टोकाला, पेनिसच्या टोकाला पुरुषाचं जे इंद्रिय आहे, पुरुष इंद्रिय शिस्न, त्याच्या टोकाला हा द्रव पदार्थ पाझरत येतो आणि तो पूर्ण जो पोर्शन आहे टोकाचा पोर्शन तो लुब्रिकेट केला जातो, जसं वंगण केल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळं फ्रिक्शन कमी होतं आणि त्याची एंट्री सुद्धा स्त्री जननेंद्रियामध्ये एंट्री पण सहजासहजी होते. तर त्याच्यासाठी कोपर्स ग्लँड काम करतात. काम काय करतात? लुब्रिकेशनचं काम, बाकी काय काम नाही, लुब्रिकेशनचं. ओके, तर त्यानंतर पुढचा पार्ट बघा, 8 नंबरचा ऑर्गन आहे तो म्हणजे युरेथ्रा. युरेथ्रा इथून सुरुवात झाली आहे, युरिनरी ब्लॅडरच्या सुरुवातीपासून सुरू झाले आणि इट इज डिफरंट इन मेल अँड फिमेल. युरेथ्रा मेल आणि फिमेलमध्ये वेगळे असते बरं का. फिमेलमध्ये अतिशय शॉर्ट, साधारणपणे 2 सेंटीमीटर लांबीची युरेथ्रा असेल. युरेथ्रा म्हणजे मूत्रवाहक नलिका, इथून मूत्र बाहेर टाकलं जातं. फिमेलमध्ये एकदम छोटी असते आणि इट ओपन्स जस्ट इन फ्रंट ऑफ वजायना. वजायना ओपनिंगच्या पुढं ते ओपन होते आणि मेलमध्ये इट इज लॉंग इन केस ऑफ मेल. युरेथ्राची लांबी पुरुषामध्ये जास्त असते, स्त्रियामध्ये एकदम छोटी असते ही पाईप. पुरुषामध्ये लांब आहे आणि इट एंटर्स इन द पेनिस. इट पासेस थ्रू द पेनिस अँड ओपन्स ॲट द टिप ऑफ द पेनिस. पेनिसच्या मधून जाते आणि पेनिसच्या टोकालाही ओपन होते आणि याच्यातून लघवी बाहेर टाकली जाते. या पाईपमधून लघवी बाहेर टाकली जाते. लघवी करताना याच्यातून लघवी बाहेर टाकली जाते आणि याच मार्गानं जेव्हा हे पेनिस
स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये आत ढकललं जातं, एंटर होतं, प्रवेश करतं, तेव्हा याच्यातून स्पर्म आणि सिमेन सोडलं जातं स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये याच मार्गाने बरं का. मात्र दोन वेगवेगळ्या वेळेला. लघवीच्या वेळेला इथून लघवी पास होते आणि लैंगिक संबंधाच्या वेळेला लघवीचा मार्ग हा इथं ब्लॉक केला जातो आणि याच्यातला प्रॉडक्ट इथून पुढं पाठवला जातो. म्हणजे लैंगिक संबंधाच्या वेळेला फक्त स्पर्म आणि सिमेन आत सोडलं जातं, वीर्य आणि पुरुष बीज याच्यातून बाहेर टाकलं जातं. थोडक्यात पुरुषामध्ये या पाईपला दोन कामं करावी लागतात. एक, टू कॅरी युरिन ॲट द टाइम ऑफ युरिनेशन आणि दुसरं टू कॅरी जेनायटल प्रॉडक्ट ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. लैंगिक संबंधाच्या वेळेला वीर्य आणि शुक्रपेशी किंवा पुरुष बीज स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये सोडण्याचं एक काम आहे आणि दुसरं लघवी बाहेर टाकण्याचे काम या पाईपला करावं लागतं. आणि म्हणून इट इज ए कॉमन पॅसेज फॉर बोथ urinary system as well as genital system and therefore it is also called as urinogenital duct. काय नाव आहे? urinogenital duct. का? कारण याच्यातून युरिन पण पास होते आणि जेनायटल प्रॉडक्ट पण पास होतोय. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा शेवटचा आणि महत्वाचा पार्ट पेनिस, की जे सिंगल असते. पेनिस मराठीमध्ये याला सिस्न म्हटलं जातं, सिस्न किंवा लिंग, पुरुष लिंग. हे बघा, हे सिस्न आहे. इट इज सिलेंड्रिकल अँड हायली मस्क्युलर ऑर्गन. इट इज कॉप्युलेटरी ऑर्गन. लैंगिक संबंधाच्या वेळेला हा पार्ट स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये इन्सर्ट केला जातो, प्रवेशित केला जातो. म्हणजे ते त्याचं कामच आहे. ओके. सिलेंड्रिकल आहे, हायली इरेक्टाईल आहे, ताठर टिश्यू असतात, त्याच्यामध्ये ताठर उती असतात आणि ह्या उतीमध्ये साधारणतः 3 बंच असतात. साधारणपणे 3 बंच असे असतात. हे 2 आणि मध्ये 1. त्यापैकी हे 2 कॉर्पोरा कॅव्हर्नोसा म्हणायचं. या 2ला म्हणायचं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि मध्ये जी टिश्यू आहे त्याला म्हणायचं कॉर्पस स्पॉन्जिओसम. कॉर्पस स्पॉन्जिओसम आणि कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा इरेक्टाईल टिश्यू आहे बरं का. त्याच्यामुळे लैंगिक संबंधाच्या वेळेला हे पेनिस असं इरेक्ट होतं. सर्वसाधारणपणे त्याची पोझिशन अगोदर कशी असेल? लूज असेल. अगोदर जेव्हा सेक्शुअल एक्साइटमेंट नसते, जेव्हा लैंगिक इच्छा नसते, तेव्हा ते लूज असतं, आखवड असतं. मात्र जेव्हा लैंगिक इच्छा निर्माण होते किंवा जेव्हा लैंगिक संबंध येण्याची स्थिती असते, अशा वेळेला हे एकदम ताठ बनतं. कशामुळं? तर याच्यामध्ये रक्तवाहिन्या भरपूर असतात आणि ह्या 2 ताठर होते असतात, इरेक्टाईल टिश्यू असतात. त्याच्यामुळे हे ताठर बनतं. एरवी बनत नाही सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेला किंवा जेव्हा लैंगिक भावना जागृत होते अशा वेळेला हे ताठर बनतं. आणि जर लैंगिक संबंध असतील तर त्यावेळेला ताठर झाल्यामुळं स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये त्याला प्रवेश करणं शक्य होतं. जर हे ताठर झालं नाही तर स्त्री जननेंद्रियामध्ये याला प्रवेश करता येत नाही आणि तो करण्यासाठी तिथं इरेक्टाईल टिश्यू असतात. ओके. याला मोठ्या प्रमाणात रक्तवाहिन्या वगैरे जोडलेल्या असतात. जेव्हा लैंगिक भावना जागृत होतात तेव्हा त्याच्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहतं आणि त्या उती पण हे होतात, स्टिम्युलेट होतात आणि पेनिस इरेक्ट बनतं. ओके. तर अशा पद्धतीनं आपले हे 9 पार्ट आहेत. आपले म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे 9 पार्ट आहेत. टेस्टिस, एपिडिडायमिस, वास रेफरन्स, सेमिनल वेसिकल, इजॅक्युलेटरी डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, कोपर्स ग्लँड, युरेथ्रा आणि पेनिस. ओके. आता पुढचा पार्ट बघूया आपण, सिमेन. सिमेन काय आहे? सिमेन म्हणजे मराठीमध्ये त्याला वीर्य म्हटलं जातं, की जे पुरुषामध्ये तयार केलं जातं मॅच्युरिटी आल्यानंतर आणि लैंगिक संबंधाच्या वेळेला इथून ते बाहेर पडतं. या सिमेनमध्ये
फ्रुक्टोज असते, फायब्रिनोजेन असते, प्रोस्टॅग्लॅन्डिन असते, सायट्रिक ॲसिड असते, ॲसिड फॉस्फेटेज असते. आणि साधारणपणे सेमिनल म्हणजे या सिमेंटचा कलर साधारणपणे काय म्हणूया आपण त्याला मिल्की म्हणजे पांढरट रंगाचा, पूर्ण पांढरं पण नाही पण पांढरट रंगाचा एक स्त्राव बाहेर टाकला जातो की ज्याला वीर्य मराठीत म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये सिमेंट असं म्हटलं जातं. ओके, तर आज आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्कस केली आहे. पुढच्या वेळेला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्कस करूया. इथं आपण थांबूया. ओके.